नमस्कार। आजचं हे महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे SRA झोपडपट्टी प्राधिकरण यांच्या अंतर्गत हे जे समाधान शिबिर आयोजित करण्यात आले होते। हे समाधान शिबिर जे आहे हे लोकांच्या जे समस्या आहेत, जनसामान्यांच्या समस्या, झोपडीधारकांच्या समस्या, त्याच्यामध्ये काही लोकांच्या वारसांचे विषय असतील, त्याच्यामध्ये काही हस्तांतर खरेदी विक्रीचे विषय असतील आणि असे अनेक प्रकारचे जिथे पात्र-अपात्रचे विषय असतील, त्या संदर्भात एक आपण सिंगल विंडो ह्या पद्धतीने या इथे आपल्या विधानसभेमध्ये झोपडपट्टीधारकांच्या SRAच्या प्रकल्पांच्या संदर्भातले जे काही विषय असतील ते आपण एकीकडे शासनाचे अधिकारी, जे प्राधिकरणाचे अधिकारी आहेत, SRA असो, BMC असो, कलेक्टर असो किंवा माडाचे असो, त्यांच्या उपस्थितीमध्ये ही आजची आपण हा शिबिर आयोजित केलेला आहे। आणि याच्यामध्ये तुम्ही बघत असाल की अधिकाऱ्यांचं चांगलं मार्गदर्शन, त्याच पद्धतीने स्थानिकांचे चांगलं ते इकडे उपस्थिती उपलब्ध झालेली आहे। शासन आपल्या जारी हे जे योजना आमदार मंगेशजी कुडाळकर साहेबांनी इथे आणलेली आहे, आमचे विधानसभा प्रमुख विनोद कांबळे यांनी जी मेहनत घेतलेली आहे, त्यामुळे सर्वांचं पहिलं कौतुक करते। कारण लोकांच्या समस्या एवढ्या आहेत ना, त्या निभवण्यासाठी सर्वच अधिकाऱ्यांना आपल्या दारात घेऊन त्यांच्या जे समस्या आहेत त्या मांडल्या आहेत आणि त्यांचं उत्तर देण्यासाठी ज्या हे कार्यक्रम राबवला आहे तो खूप अतिशय चांगल्या पद्धतीने राबवला आहे। त्यामुळे मनापासून आणि सर्व जनतेने मला वाटतं की याचा लाभार्थी व्हावे। आज नेहरूनगर कुर्ला येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ब्रिहन मुंबई यांच्या वतीने माननीय सक्षम प्राधिकारी 9 आणि माननीय सक्षम प्राधिकारी 10 हे 2 कार्यालयाने इथे समाधान शिबिर आयोजित केलेली आहे। सदर समाधान शिबिरामध्ये नागरिकांचे जे अपात्रते संदर्भात अर्ज स्वीकारायचे आहे, वारस संदर्भात अर्ज स्वीकारायचे आहे, त्याच्या व्यतिरिक्त सदनिका हस्तांतरण, पती पत्नी संयुक्त नाम चढवणे, असं आपण अर्जांचे वाटप नागरिकांना केलेले आहे या शिबिरामार्फत। आणि त्यांचे कागदपत्र जमा करून घेऊन आपण त्यांचे जे काम आहे ते SRAच्या ऑफिसमध्ये पूर्ण करून त्यांना आपण कळवणार आहे। तसेच नेहरूनगर कुर्ला या ठिकाणी माननीय आमदार साहेब श्री मंगेश कुडाळकर यांच्या विधानसभा मतदारसंघात आपण हे शिबिर भरवण्यात आलं आहे। खऱ्या अर्थाने आज आमचे लाडके आमदार मंगेशजी कुडाळकर साहेबांनी हा जो कार्यक्रम ठेवला होता त्याचे खरे शिल्पकार आमचे विधानसभा प्रमुख माननीय श्री विनोदजी कांबळे साहेब आहेत। कांबळे साहेबांनी जे मार्गदर्शन केले, लोकांचे प्रश्न आहेत आणि माडा अधिकारी असतील किंवा शासनाचे महाराष्ट्र शासनाचे अधिकारी असतील, त्या SRAचे अधिकारी असतील, त्यांच्यासोबत अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांचे प्रश्न त्यांनी मार्गी लावले। त्यांचा अनुभव इतका दांडगा आहे तो खऱ्या अर्थाने त्यांनी सार्थकी ठरवला। आणि आमच्या विभाग क्रमांक 8 तर्फे महाराष्ट्र शासनातर्फे जो समाधान शिबिर होतं ते खऱ्या अर्थाने सार्थकी ठरवणारे शिल्पकार आमचे विनोदजी कांबळे साहेब आहेत। आणि ते सांगण्याचं एवढंच आहे की त्यांचा तेवढा अभ्यास आहे आणि आजच्या शिबिराचे ते शिल्पकार आहेत, एवढंच मला सांगायचं आहे। आणि चांगला कार्यक्रम झाला त्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचेही धन्यवाद आणि अधिकाऱ्यांचेही मी आभार मानतो। मी माझ्या खरं तर सर्व सहकाऱ्यांनी जे आता सांगितलं, बाबाजी मसूरकर असतील, आमचे संतोषजी साळवे, सर्वच आमचे पदाधिकारी, माझे सहकारी, त्यांचे खरोखर मी धन्यवाद मानतो। आणि खरं तर ही समाजकारणाची प्रेरणा तुम्हाला जर माहिती असेलच सर्वांना की ही बाळासाहेबांच्या बाळकडूमुळेच आम्हा सर्वांना मिळालेली आहे। आणि त्यातून सगळ्यात मोठं आम्हाला योगदान म्हणजे आमच्या आमदारांचं, आमच्या विभाग प्रमुखांचं, मंगेशभाईंचं, जे वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करत असतात आणि जे आम्हाला कुठलाही कार्यक्रम म्हणा कुठलाही हे करण्याची एक संधी देत असतात। आणि त्याच प्रेरणेतून आज आम्ही हा कार्यक्रम, शासनाचा जो कार्यक्रम होता तो आमच्या कुर्ला विधानसभेमध्ये एक चांगल्या प्रकारे लोकांच्या समाधानासाठी, लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी आज मला असं वाटतं की चांगला प्रतिसाद लोकांनी त्याच्यामध्ये दिलेला आहे। आणि अजूनही लोक तिकडे येत आहेत, अजूनही त्यांच्या समस्या तिकडे अधिकाऱ्यांना मांडत आहेत, त्यांचं ते समस्या तिकडे घेऊन येत आहेत। तर त्यांना मी अधिक आणखी लोकांनी येऊन ह्या योजनेचा, शासनाने जी योजना आणलेली आहे याचा अधिक लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो। आणि मंगेशभाईंनी आम्हाला हे सर्व ज्या संधी दिली, ही काम करायची प्रेरणा जे दिलं, त्यांना हे व्यासपीठ दिलं, त्याच्याबद्दल मी आमच्या भाईंचं खूप खूप आभार मानतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।